दलित, ओबीसी, माहिती आदिवासी परिसंघ संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे पत्रकार परिषद आयोजित केली। या पत्रकार परिषदेला प्रदेशचे माननीय अध्यक्ष माननीय प्रीतमजी आठवले साहेब, डोमा संघटनेचे राष्ट्रीय सचिव सन्माननीय कांबळे साहेब, सन्माननीय अंबोरे साहेब, विद्यार्थी विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन साहेब, बरेच कार्यकर्ते आहेत। उद्या डोमा संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन, डोमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी IRS माजी खासदार डॉक्टर उदितराजजी उद्या सकाळी आगमन करून 11:15 वाजता अधिवेशनात येतील। 11 वाजता अधिवेशनास सुरुवात होईल। अधिवेशनाच्या पूर्वी स्वागत समारंभानंतर महत्त्वाच्या विषयावर प्रदेशचे राष्ट्रीय वक्ते प्रवक्ते, जिल्ह्यातील वक्ते प्रवक्ते, चारही समाजातील ज्ञानी, समाजभूषण अशी जी व्यक्ती असेल, ज्याच्याकडे समाजाबद्दल आदर आणि काही करण्याची भूमिका असेल, अशी व्यक्ती भूमिका मांडतील। त्यात प्रामुख्याने आपण बघतोय की आज सत्तापक्ष संख्याबळाच्या आधारे विविध अनधिकृतपणे, ज्याला आपण म्हणू संविधानाच्या विरोधात कार्य करण्याचे काम करीत आहे। संविधान वाचवणे हे डोमाचं नाही काम, हे प्रत्येक भारतीय नागरिकताचं काम आहे। कारण त्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र धर्म, स्वतंत्र बोलणे, कोणाच्या विरोधात बोलणे किंवा त्याच्या विरोधात ऐकणे हे सर्व स्वतंत्र दिलेलं आहे। ही कुठेतरी सध्या सत्तापक्ष त्याला खंड करीत आहे। त्याला काही जबाबदारी तुम्ही पत्रकार किंवा मीडिया म्हणता येईल तर वावं होणार नाही। दुसरं, ओबीसी प्रवर्गाचं जे आरक्षण आहे महाराष्ट्र शासनाकडे चालू आहे। बरंच इतर समाज असतील, कोळी समाज असतील, हे समाज आपली मागणी करतायत। मागणी करायला विरोध नाही, परंतु भारतीय संविधान अनुच्छेद 340 जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले, त्यानुसार त्यांच्या व्याख्येमध्ये जर ते बसत असतील, पॅरामीटरमध्ये जर बसत असतील, तर आरक्षण द्यायला आमची डोमा संघटनाची काही हरकत नाही। परंतु जे 340 प्रमाणे मंडळ आयोग निर्माण करून ओबीसीला आरक्षण दिलं, ते ओबीसी आरक्षणमध्ये हस्तक्षेप होता कामा नये। दुसरं, मुस्लिम आरक्षण, कारण आम्ही 4 समाजाकरता काम करतोय आणि 40 समाजाला एकत्र घेऊन झालेचं आहे। मुस्लिम आरक्षण तत्कालीन केंद्र सरकारने 2005, 6, 7, 8 सच्चर कमिटी, अब्दुल रहमान कमिटी, बरेच आयोग निर्माण करून त्यांचा अहवाल मागितला। तो अहवाल पब्लिक डोमेन डॉक्युमेंट्समध्ये आहे, प्रत्येक भारतीयांनी वाचलं पाहिजे। त्याच्यामध्ये मुस्लिमांना एकदम खालच्या स्तरावर शिक्षणापासून रोजगारापासून सगळं केलं। त्याच्याकरता तत्कालीन सरकारने 5% आरक्षण दिलं होतं, पण या सत्ताधारी पक्षाने ते 5% आरक्षण त्यावर कारवाई कोणती केली नाही आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये त्याला 5% आरक्षण देण्याबाबतचे आदेश झालेले आहे, पण ते झालेले नाही। तिसरं, वक्फ बोर्डचा विषय, कारण
हे सत्ता पक्ष काही नाही काहीतरी मुद्दे उपस्थित करून तुमच्या मीडियांना कामाला लावते आणि त्याच्या आडमध्ये अशी माहिती मिळाली अंबरच आहे तर दुसरे कामं करून घेतात, कारण ते अधिनियम पास होऊन जातात त्याच्यावर काही चर्चा होत नाही. त्याच्या पण या गोष्टी पण आपण मीडिया आणि भारतीय नागरिक यांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि जे होत आहे त्या गोष्टी वक्फ बोर्डवर जे काही शासन आणि प्रशासन करता येईल त्याला धोका कामा नाही. शेतीमालाला दरडोईप्रमाणे उत्पन्नाप्रमाणे त्याचा भाव मिळाला पाहिजे, कारण मी बी शेतकरी आहे. माझ्या एक वेळेस 44,000 रुपये खर्च झाला, 46,000 रुपये आले, पण आम्ही जन्मदार शेतकरी आहे. तर याकरता सर्वात महत्त्वाचा मुद्दा का भारतीय लोक इलेक्शनमधून निवडणूकमधून ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत व्हीएमचा नायनाट करणे, ज्या देशाने व्हीएम बनवले तो देश बॅलेटवर आहे. ट्रम्प सारखा देश आपल्या बॅलेटवर आला. याच्याकरता ह्या सर्व गोष्टी उद्या राष्ट्रीय अध्यक्षासमोर चर्चा होणार आहे. त्याच्यावर ठराव पास होतील. ठराव पास होल्यानंतर शासनाला त्याची माहिती केंद्र शासन असो, संबंधित विभाग असो, पोलीस प्रकरण असो, कुठेही असो ते पूर्ण दिल्या जाईल. त्याबाबतची जे ठराव तुम्ही पास करता शासनाला पाठवणार, त्याची अंमलबजावणी झाली नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे? आमचं 25 नोव्हेंबर 2025ला 30 नोव्हेंबर 2025ला दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन आहे. तिथं परत भूमिका घेऊ. कारण जवळ आले आता रॅली तिथं भूमिका घेऊ. त्या रॅलीमध्ये रामलीला मैदानात तिथं भूमिका घेऊ. आता सध्या काय सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या 2 महिने कालावधी शासनाला देऊ. त्याच्यानंतर तिथून रोडवर जायचं का कोर्टात जायचं का काय करायचं त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्या रॅलीमध्ये सर्व होणार आहे. याच्याकरता 2 महिने वेट अँड वॉच. फक्त पत्रकार दिवसांनी उद्या कोर्टात जरी जायचं ठरलं तर तिची ओसी एकनॉमिक ठेवायची आणि कोर्टात जायचं. आपलं नाव? बादशाह पटेल, जिल्हा अध्यक्ष डोमा संघटना परिसंघ महाराष्ट्र.